लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वलांडीत ईद-उल अझाची नमाज उत्साहात साजरी। बकरी ईद हे कुर्बानीसाठी विशेष मानली जाते। हाफिज मोहम्मद साबीर। बातमी लातूर देवणी तालुक्यातील वलांडी येथील शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी वलांडी कवठाळ रस्त्यावरील जुना ईदगाहवर सकाळी 9 वाजता ज्येष्ठ नागरिकांसह लहान तरुण मंडळींनीही नमाज अदा केली। ही नमाज मोठ्या उत्साहाने व शांततेने अदा करण्यात आली। ही नमाज कादरिया मस्जिदचे हाफिज मोहम्मद साबीर यांनी पठण केली। तर यांनी दुवा करते वेळेस देशात सुख समृद्धी राहून शेतकऱ्यांसाठी वेळेवर पाऊस पडून त्यांच्या शेतातील उत्पन्नात भरघोस वाढ होऊन त्यांच्या जीवनात समाधान निर्माण हो अशी अल्लाहकडे प्रार्थना केली व पूर्वजांकडे आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले। तर निलंगा उदगीर या राज्यमार्गावर असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी 9:30 वाजता तरुण व लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिकांनी नमाज अदा केली। लहान मोठे तरुण यांनी मोठ्या उत्साहाने व शांततेने नमाज अदा केली। ही नमाज जामा मस्जिदचे हाफिज मोहम्मद आयान शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना घेऊन नमाज पठण केले। यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, उपनिरीक्षक प्रदीप गौंड, पोलीस अंमलदार राजेश लामतुरे, उदय शेटकर यांच्यासह ठाण्यातील पोलीस कर्मचारी चौक बंदोबस्त ठेवून मुस्लिम बांधवांच्या ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी हाफिज मोहम्मद आयान शेख यांनी देशात सुख समाधान व शांती अमन राहण्यासाठी अल्लाहकडे दुआ केली। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन मोठ्या उत्साहाने ईदच्या शुभेच्छा दिल्यात। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मुबीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.